टोनिंग जसं असते, आता आपण पूर्ण ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, आपण ऑब्झर्व केली आपण पूर्ण फेशियल केला. आता फेशियल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे का आपली स्किन ड्राय झाली ऑइली झाली नाही माहिती. सहसा आपण हायड्रा फेशियल केला या नॉर्मली कोणताही फेशियल करायचं. फेशियल केल्यानंतर जसं स्किन आपली ड्राय झाली ऑइली झाली या सेन्सिटिव्ह झाली त्याला आपल्याला पूर्ण याला प्रॉपर ट्रीटमेंट झाल्यानंतर याला टोनिंग करायचे. काय करायचे? टोनिंग. कशाला? ऑइल ड्राय स्किनला कंट्रोल करायला, सेन्सिटिव्ह स्किनला ऑइल कंट्रोल करायला. कारण की पिगमेंटेशन, डार्क सर्कल, ओपन पोर्स हे पिंपल्सची ट्रीटमेंट त्याच्यात ते सगळ्या खुलल्या आहेत. तर त्याला पॅक करायला आपल्याला टोनिंग करायची आहे. टोनिंग 2 ते 3 मिनिटं करायची आहे. टोनिंग केल्यानंतर ड्राय करायची आहे स्किन. काय करायची आहे? हे बघा, काही जास्त नाही, एकच नाही. खूप पिंपल्स आहे, ब्लॅक हेड्स आहे, व्हाईट हेड्स आहे, हा करंट करतो. याच्याने केस पण हेअर पण निघतात. काय निघतात? हेअर पण निघतात. ज्याचे डॅमेज हेअर राहतात, जे एखादी जसं कोणी व्हाईटनिंगची क्रीम लावते स्किन व्हाईट करायला आणि त्याची लेअर खराब होते आतमधून, तर त्या लेअरला 7 लेअर असते त्याच्यातून एक लेअरची ही मशीन हेअर काढतात. काय काढतात? हेअर काढतात. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पण काढतात. कारण की आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहे तर चालवायचे आहे. पण ही मशीन जर तुम्ही ना चाकू सारखी चालवली तर लागते म्हणजे ब्लड पण निघते. लक्षात ठेवा. कारण की पूर्ण सुरू आणि ही व्हायब्रेट होते. काय होते? व्हायब्रेट होते. या मशीनला आरामात स्किन पकडून चालवायची. या मशीननी धुवा पण निघते म्हणजे वाफ पण निघते. जसं आपण पिंपल्स ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढतो असं पूर्ण काढायचे. याच्यानी एक लेअरची म्हणजे स्किनच्या 7 लेअर मधून एक लेअरचे हेअर रिमूव्ह. हे लिक्विड कसं वापरायचं? आपल्याला वापरायची गरज नसते. त्याच्यामध्ये जर स्किन आपण हिची पिंपल्सची स्किन आहे, कोणती ट्रीटमेंट आहे की स्वतः ऑब्झर्व जे लिक्विड येतात ऑब्झर्व करायचे आपल्याला फिरवायची गरज नाही. राहिली दुसरी गोष्ट की आपल्याला ही मशीन आता जशी ही मशीन आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे 2 स्पॅच्युले देते. एक प्युअर वॉटर, एक डस्ट वॉटर. प्युअर वॉटर काम करते आपल्याला प्युअर करायच्या. काय करायच्या? प्युअर करायच्या म्हणजे स्किनला प्युअर करते. म्हणजे स्किन डस्टिंग जे स्किन राहते त्याला प्युअर करते. मग डस्टिंग स्किनचा लिक्विड कुठे जाणार बरं? तर तो लिक्विड याच्यामध्ये असतो. हे बघा, याच्यामध्ये डस्टिंग असते. हा आपल्याला डस्ट दिसत नाही पण तुम्ही पाणी काढून बघा ना तर बघा किती गंदा पाणी बघा दिसत आहे. आणि हा प्युअर पाणी आहे. हा बघा, हा प्युअर पाणी आहे. हा स्किनला ऑब्झर्व करते. हा डस्ट आहे. या मशीननी पूर्ण डस्ट याच्यावर काढते. आपल्याला एका दिवसात एक